मागील भागात आपण पाहिलं, एक आई रात्रभर गुडघ्यावर बसून देवाकडे रडत प्रार्थना करत होती. बाहेर मुसळधार पाऊस आणि अचानक कोणीतरी तिच्या दारावर टकटक केली. आईने हळूहळू दार उघडलं. समोर एक मध्यवयीन सभ्य कपडे घातलेला माणूस पूर्ण भिजलेल्या अवस्थेत उभा होता. तो नम्रपणे म्हणाला, "माफ करा, माझी गाडी थोड्या अंतरावर बंद पडली आहे. ड्रायव्हर ती दुरुस्त करत आहे. पाऊस थांबेपर्यंत मला थोडा वेळ इथे थांबता येईल का?" आई क्षणभरही विचार न करता म्हणाली, "नक्की, या आत." तो घरात आला. घर खूप साधं होतं. मातीच्या भिंती आणि पत्र्यांचं छप्पर आणि एका कोपऱ्यात छोटासा क्रॉस व उघडं बायबल. आईने त्याला बसायला खुर्ची दिली. नंतर पिण्यासाठी पाण्याचा ग्लास आणून दिला. तो आजूबाजूला पाहत होता. तेवढ्याच त्याची नजर पलंगावर पडली. तेथे तो छोटा मुलगा अशक्त अवस्थेत शांत पडला होता. त्या माणसाने हळू आवाजात विचारलं, "बाळाला काय झालं आहे?" हा प्रश्न ऐकताच आईचे डोळे पुन्हा भरून आले. तिने सुरुवातीपासून सगळं सांगायला सुरुवात केली. रक्ताची उलटी, रुग्णालय, तपासण्या, डॉक्टरचं उत्तर, मोठी शस्त्रक्रिया, लाखो रुपयांचा खर्च आणि शेवटी ती म्हणाली, "डॉक्टर म्हणाले हे ऑपरेशन फक्त एकच प्रसिद्ध सर्जन करू शकतात. त्यांचं नाव आहे डॉक्टर आर्यन आणि ते खूप दूर राहतात. पण त्यांच्यापर्यंत पोहोचणं माझ्यासारख्या गरीब आईसाठी अशक्य आहे." क्षणभर संपूर्ण घरात शांतता पसरली. तो माणूस काही बोललाच नाही. तो फक्त त्या आईकडे आणि त्या मुलाकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. तो मनातच पुटपुटला, "खरंच देवाची योजना किती महान असते." आईला काहीच समजत नव्हतं. तो तिच्याकडे पाहून हलकसा हसला आणि म्हणाला, "बहीण, मला वाटतं तुमच्या प्रार्थनेचं उत्तर आता मिळालं आहे." आई आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. पुढील भागात आपण पाहणार आहोत हा अनोळखी माणूस नेमका कोण होता आणि त्याने तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं आहे असं का म्हटलं.